मी माझ्या ऑफिसच्या 42व्या मजल्यावर काचेच्या भिंतीजवळ उभी आहे. बाहेर मुंबईचा पाऊस कोसळतोय आणि खाली रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मी एका ग्लोबल कंपनीची सीईओ आहे. माझ्या एका सहीवर हजारो कोटींचे व्यवहार आणि लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य ठरते. माझं आयुष्य शिस्तबद्ध आहे. प्रत्येक मिनिटाचा हिशोब माझ्याकडे असतो. माझा जोडीदार, जो एका इन्व्हेस्टमेंट बँकेत व्हीपी आहे, त्याचंही आयुष्य असंच वेगाने धावतंय. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमचा ताळमेळ उत्तम आहे. पण आमच्यात एक मौन आहे आणि ते मौन म्हणजे मुलं. जेव्हा जेव्हा आमचं कुटुंब किंवा मित्र आम्हाला विचारतात, "आता बाळ कधी?" तेव्हा आम्ही सहज हसून उत्तर देतो, की आम्ही करिअरवर लक्ष केंद्रित करतोय किंवा आम्हाला मुलं आवडत नाहीत. पण आज मला माझ्या मनाच्या खोल कप्प्यात डोकावून बघायचं आहे. मला माहिती आहे की हे केवळ करिअरसाठी नाहीये. जेव्हा मी एखादं लहान मूल पाहते किंवा माझा जोडीदार बाळाशी खेळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माझ्या पोटात गोळा येतो. मला प्रेमाऐवजी एक प्रचंड मोठी दहशत जाणवते. जणू काहीतरी भयानक ओझं माझ्यावर लादलं जाईल. ही भीती कुठून आली? आज मी त्याचं मूळ शोधायला निघाले आहे. मी रिलॅक्स होत आहे आणि काळाचे पडदे मागे सरकतायत. मला आता धुळीने माखले रस्ते दिसतायत. एक भव्य किल्ला दिसतोय. हे 18वं शतक असावं. माझं नाव महाराणी यशोमती आहे. मी या राज्याची राणी आहे. माझ्या अंगावर जड दागिने आहेत, पण त्या दागिन्यांपेक्षा माझ्या कर्तव्याचं ओझं जास्त जड आहे. शत्रूने किल्ल्याला वेढा घातला आहे. बाहेरून तोफांचे आवाज येत आहेत. माझे पती महाराज सीमेवर लढत आहेत. बाहेरून बातमी येते, महाराज धारातीर्थी पडले. शत्रू आता महालात शिरणार आहे. मी त्या बाळाला छातीशी धरते, पण त्यात प्रेम नाहीये, तर एक प्रकारची हतबलता आहे. मला माहिती आहे की शत्रू या बाळाचे हाल हाल करेल. मी एक कठोर निर्णय घेते. मी स्वतःला आणि त्या बाळाला अग्निकुंडाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेते. मरताना आगीच्या ज्वाळांमध्ये माझे शरीर जळत असताना माझा आत्मा एक शपथ घेतो, पुन्हा कधीच नाही. आई होणं म्हणजे स्वतःचं मरण आहे. आई होणं म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्याची अशी जबाबदारी घेणे की ज्यामुळे तुमचा स्वतःचा श्वास गुदमरतो. इथून पुढे मी कधीच अशा जबाबदारीच्या चक्रात अडकणार नाही. ही शपथ माझ्या आत्म्यात कायमची रुतली जाते. काळ पुन्हा बदलतोय. मी आता 19व्या शतकातल्या एका लहानशा झोपडीत आहे. माझं नाव गंगा आहे. मी खूप गरीब आहे. माझे हात काबाड कष्टाने फाटले आहेत. माझ्या आजूबाजूला 7 मुलं आहेत. प्रत्येकाच्या मागण्या आहेत. प्रत्येकाला भूक लागली आहे. माझ्याकडे त्यांना द्यायला काहीच नाहीये. रात्रंदिवस मी फक्त राबते. मुलांचं संगोपन करणं ही माझ्यासाठी एक शिक्षा झाली आहे. एक एक करून माझी 3 मुलं माझ्या डोळ्यांसमोर रोगामुळे आणि उपासमारीमुळे गेली. लोक म्हणतात की आईचं हृदय तुटतं, पण माझं हृदय इतकं थकलं होतं की मला दुःखही होत नव्हतं. मला फक्त असं वाटत होतं की एक ओझं कमी झालं. मला स्वतःचीच घृणा वाटते की मी असा विचार करते, पण मी थकले होते. मातृत्व हे माझ्यासाठी सुख नाही, तर एक न संपणारा थकवा होता. मी मरताना देवाला एकच प्रार्थना करते, देवा, मला पुढच्या जन्मी यश दे, समृद्धी दे, पण हे ओझं नको. मला कोणाचीही जबाबदारी नको. मला फक्त शांतता हवी आहे. मला कोणाच्याही आयुष्याचा भार वाहायचा नाहीये. माझा हा जन्म गरिबीत आणि थकव्यात संपतो. आता मला समजतंय की आजच्या आयुष्यात मी इतकी यशस्वी आणि पॉवरफुल का आहे. मी यशोमतीची शक्ती घेतली आणि गंगाची कष्टाची तयारी घेतली. म्हणूनच मी आज सीईओ पदावर आहे. पण माझ्या मनातली ती भीती, ती या दोन्ही जन्मांतून आली आहे. जेव्हा मी आज मुलाचा विचार करते, तेव्हा माझ्या आतली यशोमती ओरडते की मरण येईल आणि माझ्या आतली गंगा म्हणते की खूप थकवा येईल. म्हणूनच मी आणि माझ्या जोडीदाराने हा निर्णय घेतला होता. आमचा निर्णय स्वार्थी नव्हता, तर तो आमच्या आत्म्याचं संरक्षण करण्याचा एक भाग होता. पण आता मला हे उमजलंय की ती वेळ निघून गेली आहे. मी आता ना ती राणी आहे, ना ती गरीब गंगा. मी यशोमतीला सांगते की तुझं बलिदान वाया गेलं नाही, पण आता तू मुक्त आहेस. मी गंगाला सांगते की तुला आता कोणासाठीही मरायची गरज नाही. मी माझ्या शरीरातील त्या जुन्या शपथा आणि भीती काढून टाकत आहे. आता जर मी मूल नको म्हणते तर ते भीतीपोटी नसेल, तर ती माझी मोकळी निवड असेल. मला आता हलकं वाटतंय. जणू माझ्या पाठीवरचं शतकानं-शतकांचं ओझं कोणीतरी उतरवलंय. मी आता श्वास घेते. हा श्वास ताजा आहे. माझ्या मनावरचं दडपण गेलंय. मी माझ्या पतीकडे पाहते. तेव्हा मला जाणवतं की तोही याच भीतीतून जात असावा. मी त्यालाही या प्रवासात मुक्त करणार आहे. आम्ही आता फक्त करिअर करणारे रोबोट्स नाही आहोत. तर आम्ही आनंदाने जगणारे 2 स्वतंत्र आत्मे आहोत. मी शांत आहे. मी सुरक्षित आहे. मी जबाबदारीला घाबरत नाही. कारण आता माझ्याकडे ती पेलण्याची शक्ती आहे.
माझं भविष्य आता माझ्या भीतीच्या हातात नाही, तर माझ्या प्रेमाच्या हातात आहे.